नमस्कार, योगिता होम फूड्समध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण कमी मसाल्याचा वापर करून आलू मटार बनवणार आहोत. बनवायला घेऊया. तर आलू मटार करण्यासाठी आपण इथं कढई तापायला ठेवलेली आहे आणि यामध्ये टाकून घेऊया आपण ओले मटार. हलकसं भाजून घेऊया. 1-2 मिनिटच आपण हे भाजून घेऊया. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मटारला आपण चटके बसवून घेतलेले आहेत. तर हे भाजून झालेलं आहे, काढून घेऊया. मटार काढून घेतलेला आहे. यामध्ये तेल टाकून घेऊया. तर तुम्ही तेल, तिखट, मीठ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाका. मी इथं अर्धा किलो बटाटे घेतलेले आहेत आणि पाव किलो मटार, पाव किलो थोडेसे कमी मटार घेतलेले आहेत. तेल तापायला ठेवलेलं आहे. तर तेल तापलं की यामध्ये टाकून घेऊया कांदा. 3 मोठ्या आकाराचे कांदे घेतलेले आहेत चिरून बारीक. सोबतच कढीपत्ता टाकून घेऊया. छान असं फ्राय करून घेऊया. तर इथंच टाकून घेऊया चवीनुसार मीठ तेलामध्ये, म्हणजे कांदा लवकर आपला फ्राय होईल. फिरवून घेऊया. कांदा थोडासा फ्राय होत आला की त्यामध्ये टाकून घेऊया 2 मोठे टोमॅटो बारीक चिरून. सर्व मिक्स करून घेऊया आणि टोमॅटो कांदा मस्त असं शिजवून घेऊया. कांदा टोमॅटो शिजत आलं की यामध्ये टाकून घेऊया लसूण, आलं, कोथिंबीरीची पेस्ट. त्याचसोबत टाकून घेऊया धणे पावडर चमचाभर. त्याचसोबत थोडेसे जिरे, अर्धा चमचा जिरे पूड, थोडीशी हळद. सर्व मिक्स करून घेऊया. मिक्स करून घेतले की यामध्ये टाकून घेऊया काळा मसाला घरगुती. तर यामध्ये आपण गरम मसाला वगैरे टाकलेला नाही, तर या काळ्या तिखटामध्येच आपण गरम मसाला टाकून वाटून घेतलेला आहे. तिखट तुमच्या आवडीप्रमाणे टाका. त्याचसोबत टाकून घेऊया लाल तिखट चमचाभर. सर्व मिक्स करून घेऊया. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण सर्व मिक्स करून घेतलेले आहे. तर यामध्ये थोडंसं आपण कोथिंबीर वाटून घेतलेलं पाणी मिक्स केलेलं आहे आणि हा मसाला छान असा शिजवून घेऊया. तर आपण एक फुल पात्रभर इथं पाणी ओतलेलं आहे आणि हा मसाला छान असा शिजवून घेऊया. तर तुम्ही बघू शकता किती मस्त आपला मसाला शिजलेला आहे आणि छान असं तेल पण सुटलेलं आहे. पाणी पण सर्व यामधलं आटलेलं आहे, तुम्ही बघू शकता. तर एक 4 ते 5 मिनिट लागलेले आहेत याला मसाला शिजवून घ्यायला आपल्याला. तर तुम्ही बघू शकता यातलं सर्व पाणी आटलेलं आहे. तर छान असं मसाला शिजलेला आहे. तर यामध्ये आपण अर्धा किलो बटाटे घेतलेले आहेत पाण्यात टाकून कट करून. तर हे बटाटे आपण मसाल्यामध्ये टाकून घेऊया. तर तुम्ही बघू शकता इथं आपण बटाटा मिक्स करून घेतलेला आहे. सर्व फिरवून घेऊया. बटाटा छान असं मिक्स करून घेऊया मसाल्यामध्ये.
पाण्याचा वापर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करा, रस्सा जितका लागतो तितका. तर मी माझ्या पद्धतीने इथं पाण्याचा वापर करणार आहे. तर तुम्ही बघू शकता छान असं आपलं मिक्स करून झालेलं आहे. तर इथं टाकून घेऊया पाणी. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण पाणी मिक्स करून घेतलेलं आहे. अजून थोडंसं मी पाणी टाकते. तर आता यामध्ये टाकून घेऊया भाजून घेतलेले मटार. आणि ते पण असं छान मिक्स करून घेऊया. आणि मध्यम गॅस करून एक 10 ते 12 मिनिट आपण हे बारीक गॅसवरती शिजायला ठेवूया. तर तुम्ही बघू शकता छान अशी बारीक बारीक उकळी आलेली आहे बघा तुम्ही. तर आपण हे फिरवून घेऊया थोडंसं. तर तुम्ही बघू शकता किती छान असं उकळी आलेली आहे. आणि मस्त असं तेल पण सुटलेलं आहे भाजीला आपल्या. दिसायला पण किती मस्त झालेली आहे आणि कलर पण मस्त आलेला आहे. तर इथं झालेले आहेत आपले 10 मिनिट. तुम्ही बघू शकता किती छान असं आपला बटाटा उकळलेला आहे आणि छान असं तेल पण सुटलेलं आहे. कलर पण एकदम भारी आलेला आहे. तर मी व्हेज भाज्या करताना भाजीला झाकण अजिबात लावत नाही. नॉनव्हेज करताना झाकण लावते. तर अशा प्रकारे मी भाजी शिजवून घेत असते झाकण लावता. तर इथं घेतलेलं आहे कसुरी मेथी थोडीशी. तर सोडून टाकूया जेणेकरून अजून थोडीशी आपल्या आलू मटारची चव वाढेल. तर तुम्ही बघू शकता किती छान असं आपलं आलू मटारची भाजी इथं तयार झालेली आहे. तर बटाटा आपण शिजलाय का बघूया. तर बटाटा आपल्याला जास्त गाळ करायचा नाही. तर तुम्ही बघू शकता बटाटा आपला छान असा शिजलेला आहे. 1-2 मिनिट उकळी काढूया आणि मग गॅस बंद करूया. तर इथं आपले बरोबर 12 मिनिट झालेले आहेत. बटाटा पण छान शिजून झालेला आहे आणि मस्त अशी भाजी तयार झालेली आहे. एकदम पातळ पण झालेली नाही किंवा घट्ट पण झालेली नाही. तर तुम्हाला भाजी करताना यामध्ये पाणी वाढवायचं असेल तर वाढवू शकता. आणि एक गोष्ट म्हणजे मी इथं शेंगदाण्याचं कूट वगैरे घातलेलं नाही. तर शेंगदाण्याचं कूट घातलं की जरा गोडसर होती भाजी. त्यामुळे मी इथं फक्त आलू मटारची भाजी केलेली आहे. गॅस बंद करूया. तर इथं गॅस बंद करून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता एकदम किती मस्त अशी इथं आपली आलू मटारची भाजी तयार झालेली आहे. चपाती सोबत, पुरी सोबत, भातासोबत पण एकदम मस्त लागते. गॅस बंद केलेला आहे. काढून घेऊया. तर तुम्ही बघू शकता किती छान अशी आपली आलू मटारची इथं भाजी तयार झालेली आहे. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. बनवून बघा. साध्या सोप्या पद्धतीने बनवलेला आहे. धन्यवाद.